मुंबईचं बॉम्बे कधीच होऊ शकत नाही. मुंबईचं मोहम्मद लँड होऊ द्यायचं नसेल तर महायुतीचा आय लव्ह महादेव बोलणारा महापौर हवा. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. मालेगावात समाजवादी आणि एमआयएम कार्यकर्त्यांचा सामंजस्यपणा. एकमेकांना प्रचारासाठी मोकळी केली वाट. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आले होते समोरासमोर. मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी. 50 खोके एकदम ओके अशी घोषणा. मुंबई पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मधील घटना. वाई नगर परिषद राजकारणात मोठा ट्विस्ट. अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नॉट रिचेबल. मंत्री मकरंद पाटील यांना जोरदार धक्का. नागपुरात सावनेर खापामध्ये वाळू व्यावसायिकांवर ईडीचा छापा. नियमांचं उल्लंघन. अनेक वेळा समन्स आणि चौकशीसाठी सहकार्य न केल्यानं ईडीची कारवाई. तर मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ. आझम काझींच्या समर्थकांकडून घोषणाबाजी. एनसीपी उमेदवार आझम काझी हद्दपार. 4 हद्दपार गुन्हेगारांसोबत काझी घोषणाबाजी वेळी उपस्थित. हसन मुश्रीफांची सतेज पाटलांवर टीका. ना केंद्रात तुमची सत्ता ना राज्यात. सतेज पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्या. मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात 100 कोट्यधीश उमेदवार रिंगणात. 20 कोटींहून अधिक मालमत्तेचे 6 उमेदवार. उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर. 85 उमेदवारांची मालमत्ता 1 ते 10 कोटींमध्ये. नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती. भाजपचे उमेदवार निलेश भोजनेंना दिलासा. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार. 10 जानेवारीला पुण्यात संयुक्त जाहीरनामा. दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार. बीडच्या परळीत नवं समीकरण. अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि एमआयएम एकत्र. परळीत भाजपकडून स्वतंत्र गट कायम. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची सत्ताधाऱ्यांवर टीका. ठाकरे बंधूंची मुलाखत सगळ्यांना झुंबली. सत्ताधाऱ्यांकडून होणारा विकासाचा दावा ठाकरे सरकारच्या काळात झाला. अभ्यंकरांचं वक्तव्य. मी शब्दाचा पक्का. माझ्या पॅनलला निवडून द्या. सांगलीतील सभेत अजित पवारांचं वक्तव्य. अर्थ, क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं माझ्याकडे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अजित पवारांचं आश्वासन. अखिल चित्रेंकडून भाजपच्या प्रचार सभेतील नाचगाण्याचा व्हिडिओ ट्विट. भाजप नेते असल्या लोकांना पाठीशी घालतात. अखिल चित्रेंकडून सवाल उपस्थित. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू. चिपळूणच्या कळवंडे गावातील कार्यकर्त्यांचा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश. नागपुरात भाजपच्या 72 वर्षीय प्रमिला मथुराणी सर्वात ज्येष्ठ उमेदवार. दिलीप पनकुले, तानाजी वनवे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार. चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराला एका महिलेनं सुनावलं. उमेदवाराला सुनावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात सुजात आंबेडकर यांची सभा. नेत्यांच्या सभेच्या आधी लाईटचा खांब तुटल्याची घटना. नितेश राणेंची तोफ आज मुंबईत धडाडणार. मुंबईत आज संध्याकाळी नितेश राणेंच्या 3 जाहीर सभा. दाराला कडी नीट लावा, हाकमारी येणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या बॅनरनं लक्ष वेधलं. बॅनर कोणी लावला अद्याप स्पष्ट. विक्रोळीत ठाकरे सेनेच्या प्रचार रॅलीत मारहाण. परिसरातील दुरावस्थाबाबत विचारणा केल्यानं मारहाण. शिवसेनेच्या उपनेत्या सुवर्णा करंजेंनी व्यक्त केला संताप. पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री आदिती तटकरेही मैदानात. मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तटकरे मैदानात. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. बीड बायपास इथे अजित पवारांची प्रचार सभा. काँग्रेस वंचित युतीकडे 36 जागांवर उमेदवारच नाहीत. काँग्रेसकडे 20, वंचितकडे 16 उमेदवारांचा अभाव. काँग्रेस विरोधात वंचितनं 3 जागांवर आपला उमेदवार केला उभा. मुंबईत 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. उमेदवारांकडून 60,22,000ची अनामत रक्कम जमा. 9 महापालिकांच्या तिजोरीत 2,62,63,500 रुपये जमा. महायुतीत 153 कोट्यधीश उमेदवार. मुंबईत भाजपचे 92 तर शिवसेनेचे 61 उमेदवार कोट्यधीश. भाजप उमेदवार चंदन शर्मा सर्वात श्रीमंत. चंद्रपुरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली. वर्धा व्हॅली इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली रॅली. रॅलीत विद्यार्थी, शिक्षक तसेच कर्मचारीही सहभागी. पुण्यात सुषमा अंधारेंनी शिवसैनिकांना फोनवरून केलं संबोधित. सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचू न शकल्यानं फोनवरून केलं संबोधित. छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या प्रशिक्षणाला 800 कर्मचारी गैरहजर. कर्मचाऱ्यांवर प्रशासकांचे गुन्हा नोंदवण्याचे आदेश. इचलकरंजीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली. महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून सायकल रॅलीची सुरुवात. ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये संयुक्त सभा. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा.
काँग्रेसच्या मताचं विभाजन करण्याच्या हेतूनं अजित पवारांना निवडणुकीतून बाहेर ठेवलं. चंद्रपुरातील सभेत विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप. कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी उद्यापासून पोस्टल मतदान. शनिवारी आणि रविवारी 2 दिवस मतदान होणार. 800हून अधिक कर्मचारी मतदानाचा बजावणार हक्क. सोलापूर पालिकेसाठी राष्ट्रवादीची प्रचार सभा. सोलापुरात सुनील तटकरे घेणार जाहीर सभा. रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटण. अशोक चव्हाणांनी उडवली यशोमती ठाकूरांची खिल्ली. अशोक चव्हाणांची नियत बदलली म्हणून पक्ष बदलला. यशोमती ठाकूरांचा चव्हाणांवर पलटवार. प्रकाश महाजन यांची ठाकरे बंधूंवर टीका. संदीप देशपांडेंसारख्या निष्ठावंतांना पायाखाली घालण्यात आलं. अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी मुद्दा उपस्थित केला. प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या टीकेला महेश लांडगेंचा पलटवार. आमच्या नादी लागू नको, तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. महेश लांडगेंकडून अजित पवारांचा एकेरी उल्लेख. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला भाग अदानी विकसित करून घरे देत असतील, त्यात चुकीचं काय? ठाकरे बंधूंच्या टीकेवर मंत्री लोढांचा पलटवार करत सवाल. निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं. निवडणूक आयोगाचं पत्र अजून माझ्यापर्यंत आलं नाही. नेमकं आयोगाला काय खटकलं हे अजून समजलं नाही. गायक अवधूत गुप्ते यांचं वक्तव्य. शरद बुट्टेंनी घेतली अजित पवारांची भेट. शरद बुट्टे भाजपला रामराम करणार असल्याची चर्चा. शरद बुट्टे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची प्रगती होणार. असदुद्दीन ओवेसींची सत्ताधाऱ्यांवर टीका. मालेगावात भाजप एमआयएमची छुपी युती. समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांचा खळबळजनक दावा. अंबरनाथ प्रकरणामुळे भाजपचं ढोंग उघड. काँग्रेसच्या नगरसेवकांवर भाजपची ससाण्यासारखी झेप. अंबरनाथमध्ये काँग्रेसमधील नगरसेवकांचा भाजपात प्रवेशावरून संजय राऊतांची टीका. आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर, आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. शिंदेंसोबतची भेट अनपेक्षित. शिंदेंसोबतची भेट अचानक. अशा भेटी होत राहतात. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर राऊतांचं स्पष्टीकरण. नागपुरात निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी भाजपची मोठी कारवाई. निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचं निलंबन. पदाधिकाऱ्यांचा 6 वर्षांसाठी निलंबनाचा निर्णय. तुळजापुरात भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल. तुळजापुरात तानाजी सावंतांविरोधात पुजारी आक्रमक. तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींच्या सभेनंतर वंचित एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तणाव. कार्यकर्त्यांमधील तणावाचा व्हिडिओ देखील समोर. तर शिवडीमध्ये मनसेला धक्का. संतोष नलावडे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र. नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहत केली मनातील खदखद व्यक्त. मालेगाव मनपा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून घराणेशाहीचा कित्ता. घराणेशाहीवर सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांची नाराजी. एमआयएम कडून नातेवाईकांमधील तब्बल 9 जणांना उमेदवारी. 50 वर्षाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. नवी मुंबई ते मुंबई 2 तासांचा प्रवास 20 मिनिटात. गतिशील सरकारनं स्वप्न सत्यात उतरवलं. आमदार चित्रा वाघ यांच्याकडून सरकारचं कौतुक. फडणवीसांच्या हातात मुळात काहीच नाही, दिल्लीतून सांगितलं जाणार, तेच त्यांना ऐकावं लागणार. राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. विषय फक्त संपत्तीचा नाही, स्ट्रॅटेजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू. आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवाय. राज ठाकरेंची टीका. अदानींचा विस्तार. मोदी मोठे झाल्यानंतरच. मोदी मुख्यमंत्री झाल्यावर अदानींना मुंद्रा पोर्ट मिळाला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानींना अनेक गोष्टी मिळाल्या. राज ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? उद्धव ठाकरेंचा सवाल. बुलेट ट्रेनला माझा आजही विरोधच. तेव्हा मुंबई हाताला लागली नाही म्हणून हे सगळं सुरू. राज ठाकरेंचा बुलेट ट्रेनला विरोध. महाराष्ट्र भोवतीचा विळखा सर्वांनी ओळखावा. सत्तेसाठी म्हणून काही गोष्टी करवून घेतायत. प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी याचा विचार करावा. राज ठाकरेंचं आवाहन. कोरोना काळातील कामांबाबत काढलेल्या पुस्तकावर बंदी. ती बंदी मी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करू द्या. उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावरही टीका. लोंढ्यांवर बंधनं घालण्याची आवश्यकता. लोंढ्यांमुळे केवळ योजनाच नाही तर मराठी माणसाचं अस्तित्व उद्ध्वस्त होणार. राज ठाकरेंचा पुन्हा एकदा परप्रांतीयांवर निशाणा. महायुतीत नुरा कुस्ती. एकमेकांवर आरोप करायचे आणि विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. काँग्रेसच्या काळात बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा. मोदी सरकारच्या काळात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत 2ऱ्या क्रमांकावर. राज ठाकरेंची गोहत्येवरून टीका. वर्ध्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक. दिवसा 12 तास वीज मिळावी, शेतकऱ्यांची मागणी.
साताऱ्यात पेन्शन न मिळाल्यानं ज्येष्ठ नागरिक त्रस्त. पेन्शन वेळेवर मिळण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याचा इशारा. भांडूपमधील बेस्ट बस अपघात गर्दीमुळे आरोपी बस चालकाचा जामिनाची मागणी करताना दावा. बस चालक संतोष सावंतचा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज. वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथक सक्रिय. न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं काम सुरू. एकनाथ शिंदेंविषयी नितीन देशमुखांनी केलेल्या वक्तव्याचा अकोल्यात शिवसेनेकडून निषेध. पातूरमध्ये नितीन देशमुखांच्या फोटोला फासलं काळं. वाशिम जिल्ह्यात रेशन पुरवठा विभागाकडून धान्य वाटप पद्धतीत फेरबदल. आता रेशन दुकानातून ज्वारीसोबत गहू, तांदूळ आणि साखर दिली जाणार. सुधारित धान्य वितरण व्यवस्था लागू. मोबाईल टॉवर नसल्यानं वर्ध्याच्या अनेक गावातील नागरिक त्रस्त. गावात मोबाईल टॉवर उपलब्ध करण्याची तहसीलदारांकडे मागणी. अकोल्याचे सुपुत्र जवान वैभव लहाने यांना देशसेवेत कर्तव्य बजावत असताना वीरमरण. त्यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर न्यायालयाची सुमोटो याचिका. भटक्या श्वानांच्या देखरेखीची जबाबदारी आता शिक्षकांवर. वर्ध्यात प्रहार शिक्षक संघटनांकडून तीव्र निषेध. आदेश मागे घेण्याची मागणी. पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं आयोजन. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगानं केली पाहणी. यवतमाळच्या बोरगाव शिक्षण प्रसारक मंडळात ऑपरेशन प्रस्थानचं आयोजन. कार्यक्रमात पोलीस अधीक्षकांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन. कायद्याचं महत्त्व आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी होण्याचं आवाहन. चिपळूणमधील कृषी प्रदर्शनात यंदा वेगळाच उपक्रम. प्रदर्शनात भरवण्यात आलेला अनोखा डॉग शो नागरिकांसह शेतकऱ्यांसाठी ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. यवतमाळच्या अकोली गावात अवैध दारूबंदीसाठी नारी शक्ती एकवटली. ठाणेदारांच्या मदतीनं दारूबंदीसाठी कडक कारवाई करण्याची ठाम भूमिका. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांतस्तरीय अधिवेशनानिमित्त आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या शीतल सोमनानी यांच्या हस्ते. प्रदर्शनात गडचिरोलीच्या संस्कृतीची झलक प्रदर्शित. रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम सुरू. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई. छत्रपती संभाजीनगरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूटमार्ग. शांतता शहरात कायम राहावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न. नालेसफाईवर कोटीचा खर्च तरीही गाळाचे ठीक. 6 वर्षांमध्ये नाले आणि नद्यांमधून 73,61,000 मेट्रिक टन गाळाचा उपसा. वर्ध्यात गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस. PCPNDT कायद्याअंतर्गत कारवाईसाठी खबरी योजना लागू. माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णपणे गुप्त ठेवलं जाणार. सिंधुदुर्गातील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 6 महिन्यांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. महिला तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे गरोदर महिलांची हेळसांड. रुग्णांमध्ये तीव्र नाराजी. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी ते भरणे नाका दरम्यान खासगी टेलिकॉम कंपनीकडून खोदकाम थांबवून कारवाई करावी. स्थानिकांची मागणी. अन्यथा 26 जानेवारीला उपोषणाचा इशारा. भंडाऱ्यात सायबर पोलिसांकडून 30 हरवलेले मोबाईल. तक्रारकर्त्यांना परत. पथकाकडून CEIR पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलचा शोध. वर्ध्यात मोठ्या आवाजाचे 150 सायलेन्सर पोलिसांकडून नष्ट. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक पोलिसांची कडक कारवाई. वर्धा जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीचे आदेश. हवालदारांना ASI तर नायकांना हवालदार पदावर पदोन्नती. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडून अभिनंदन. कोल्हापुरातील खराब आणि निकृष्ट दर्जाच्या रस्ते प्रश्नी कोल्हापूर खंडपीठात 21 जानेवारीला सुनावणी. गेल्या सुनावणीनंतर पालिकेकडून रस्त्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती. पुण्यातील पारगाव कारखाना पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्यांना केली अटक. 27 दुचाकी हस्तगत करत इतर चोरट्यांकडून 16 गुन्ह्यांची उकल. सोलापुरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. 53 जणांना 16 जानेवारीपर्यंत तडीपारीचे आदेश. नाशिकमध्ये देवळाली कॅम्प इथे कॅथे कॉलनीत पोलिसांचा छापा. 487 ग्रॅम एम्फेटामाइन ड्रग्ज पावडर जप्त. छत्रपती संभाजीनगरात तलवारी नाचवत 1.5 तास दहशत. 3 तरुणांनी भरदिवसा माजवली दहशत. परिसरात आरडाओरडा करत नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झरे शाखेत दरोडा. सुमारे 9,30,000चे सोन्या चांदीचे दागिने लंपास.
बार्शीत अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताच्या गोळ्यांसह कार जप्त. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.